अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षेचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाधी वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयाची लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्याव व्यर्थशी. नाना प्रकार बोलवणीस करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. ते पासून बाळप्पासी त्रास देत हिरदिशी ग्रहाने सांगता समर्थासी बायते शब्द ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः त्याचे घरी येत तो चोडप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रवशाभूत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरासी समर्था राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे आमनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोडप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोडप्पा जवळी सत्वर मने द्यावा की चंद्रहार राणी साहेब मागती. चोडप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे कुणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोडप्पाशी त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे कुणी बोलणे जमादार पुसे चोडप्पा कारणे जबाब दिदला चोडप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषणे कुणी जमादार परतोनी नृपमंदिरे येऊन वर्तमान सर्व सांगे. चोडप्पाची कुणी कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोडप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वष्ट तया वेळी पडले होते श्री जवळी तयाची करुणी जोडी समर्थ करी घेतली. अलकमंत शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थे काय उणे असे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली. जोडी चोडप्पाने देऊन समर्थे बोलते काय वचन चोडप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहुणी द्रव्याशी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरण अंतरिले. चोडप्पाशी दूर केले बाईसे बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टतरी आडन करी भवसाळ. ते कोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी म्हणती द्यावे येथून. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दावे सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमने आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला तया लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत
एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासे आनंद झाला बाईसे. गर्व भरे ती कोणासे मानी नासी जाहली. सुंदर बाई करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करुणी दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारेने कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरे बायसी दूर करावे. परी राणीस भिवनी तैसीन केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. त्यासी बोलती समर्थ कैसा करती कारभार. ऐसे कोण्या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करुणे बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीच्या अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सावकारातून तत्वता. पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करायसे घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सावकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रवशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा ठेविला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणासक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न होती. सद्भावे जो नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जया जयाचे स्वामी राया. रात्र दिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गूढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जया जयाची करुणागना. जया जयाची अगशमना. जया जयाची परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटुपनी. मग बसावे आसनी. भक्ती धरोणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोणी मन घालावे शुद्धोदन स्थान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामीच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूपदीपारती अर्पुण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जया जयाची अगहरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जया जयाची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हव्या आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदिमग्राम कोठे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कोणतेत झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुखी निश्चिती शिणलाख्याती वर्णिता. दृढ ठेविले चरणी माता रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामीना आश्रय दे जे सदैव.
पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भव सागर, याचे पवाया पैल तीर, तमाम न तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना बाधतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रगटोपी. शांती मनी सदा वसो, वृताभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने होवा सुगम, दुर्गम हा भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असुनिया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐसे प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषणी तत्वता वर प्रसादे देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वता पाविजे. प्रसंगी माणस पूजा करिता, तेही प्रिय होत समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेहमी मंदमती, खरी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पे. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकात, जशी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमंत, सदा एकोत भाविक भक्त. चतुर्दशोऽध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जळता, चारी पुरुषात येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काय न उरेची. सर्व कामना पुरवून अंती दाविते सुरभून, जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगल वेळे ग्रामात राहता असता, श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त, वेळा म्हणती तयाशी. शीतोष्णाची भीती नसेशी त्याची या चित्ती, सदारण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती, ते करती स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगल वेळात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज मना माझे जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज. कंटकशय्या करोनी तीवर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालितसे. अष्टभावे दाटोनी माता ठेवीचे श्रीचरणी, मने कृपा कटाक्षे करुणे दासाकडे पहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी तो संतोषिली यती, वरद हस्त ठेविती तत्काळ मस्ती तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जळले ते पासूनी, राहू लागला निषदिनी स्वामी सानिध्य आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून ऐसी वार्ता, करतसे आकांत मने घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी, मने सोडिले संसारासे वेड काय लागेल. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापद नभित नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रत घोरतम दाटले. चित्त जळले श्रीचरणी भीती नसे काही मनी, दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती.
परी बस पाज्या चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जळली वृत्ती देहभान नसेची तो समर्थी केले नवल प्रकट झाले संख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नि समान पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा बाणावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहतो तो दिसत सर्पमय पाहुण्यासी परी भयभीत झाली अंतरी तो तयासी मधुत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी चितुके पाहिजे तितुके घे न करी अनुमान काय देव तुझे उदिले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित परी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोळीने पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयन वाहती त्यासी बोलती अतिश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषीज असो तो बासप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्र दिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा भाविक भक्त परिसोत पंचोदश अध्याय गूढः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।